एमआयएमनं घरकुल योजनेमध्ये होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात अकोला इथे आंदोलन केलं। शहरातील प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 7 तसंच संपूर्ण अकोला शहरातील गरीब नागरिकांना घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप एमआयएमनं केला। धरती आबा भगवान बिरसा मुंडांच्या 150व्या जयंतीनिमित्त शहापूर इथे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी कार्यशाळा संपन्न झाली। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। पुण्यामध्ये घर घेण्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात येऊ शकतं। म्हाडानं मध्यमवर्गीय कुटुंबांना लॉटरीच्या माध्यमातून परवडणारी घरं उपलब्ध करून दिली आहेत। पुण्यातील प्रमुख ठिकाणी आणि विकसित भागात ही घरं अतिशय परवडणाऱ्या किमतींमध्ये उपलब्ध आहेत। म्हाडाच्या लॉटरीमध्ये घरांची किंमत 28 लाखांपर्यंत आहे। एसटी महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागासाठी आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी म्हणून करण्यात येणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदावर अधिकारी नेमण्यात येणार असल्यामुळे एसटीच्या सुरक्षेसाठी अखेर कणखर नेतृत्व मिळणार आहे। एसटी महामंडळाच्या वतीनं उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या हेतूनं पेट्रोलची किरकोळ विक्री सुरू करण्यात येणार आहे। यासाठी महामुंबईमध्ये 11 तर राज्यभरात एकूण 250 ठिकाणी व्यावसायिक तत्वावर पेट्रोल आणि डिझेल बरोबरच सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट असलेले रिटेल विक्री पंप सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। राज्यातील 5वी आणि 8वी इयत्तांसह 4थी आणि 7वी या इयत्तांसाठी देखील यंदा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण खात्यानं घेतलाय। त्यानुसार 4थी आणि 7वीच्या परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलाय। विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमानुसार परीक्षेची तयारी करावी लागणार आहे। क्यूएस वर्ल्ड रँकिंगतर्फे जाहीर होणाऱ्या आशियाई युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील 73% विद्यापीठांची घसरण झाली आहे। आयआयटी मुंबईची 48व्या स्थानावरून 71व्या स्थानी घसरण झाली आहे, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गेल्या वर्षीच्या 173व्या स्थानावरून 207व्या स्थानी गेलंय। मुंबई विद्यापीठानं गेल्या वर्षीची कामगिरी कायम ठेवत 245वं स्थान मिळवलंय। उल्हासनगर महापालिकेच्या एकूण मंजूर पदांपैकी 40% पदं कंत्राटी कामगाराची असल्याचं उघड झालंय। यामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं ठाकलं असून शासनानं नवीन आकृतीबंध पदाला मंजुरी दिल्यास 1000पेक्षा जास्त पदाची भरती होणार असल्याचे संकेत आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिले। पालघर जिल्ह्यातील रामनगर गावातील डोंगराच्या कुशीत बांबूच्या वनात ऑक्सिजन पार्क आकार घेत आहे। ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून आरोग्यपूरक पर्यावरण आणि पर्यटनासहित ग्रामीण रोजगार निर्मितीचा सुरेख संगम साधला जाणार आहे। पुढची बातमी पाहूयात। महाराष्ट्रात सध्या शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करतायत। त्यांना पीक विमा भरपाईमध्ये केवळ 2 ते 3 रुपये मिळत आहेत, तर दुसरीकडे नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी सरकारी यंत्रणा मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करतायत। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नागपूर येथील रवी भवनमधील बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात येतोय, तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या बंगल्यांसाठी देखील 1.25 कोटींचा खर्च मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे अवघ्या काही दिवसांच्या अधिवेशनासाठी कोट्यवधींची उधळपट्टी कशासाठी असा सवाल करण्यात येतोय। दरम्यान कोणत्या मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर किती खर्च प्रस्तावित आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवालय हैदराबाद हाऊस याचा 2 कोटी खर्च प्रस्तावित आहे। तिथे सिलिंगचं काम करण्यात येणार आहे, तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री त्यांच्या देवगिरीवर 90 लाखांचा खर्च प्रस्तावित आहे। नव्या रूमचं बांधकाम करण्यात येणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे कॉटेज नंबर 29 त्यांचा खर्च आहे 1.9 कोटी, त्यामध्ये नव्यानं स्ट्रक्चर उभारणी करण्यात येणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कॉटेज नंबर 1 खर्च 1.6 कोटी असणार आहे। सीलिंग, टाइल्स, फर्निचर आणि रंगकाम इथे करण्यात येणार आहे। त्यानंतर रवी भवन, नाग भवन, हैदराबाद हाऊस कॉटेजेस त्याचा एकूण खर्च हा 93 लाख इतका प्रस्तावित आहे। त्यामध्ये दुरुस्तीची कामं, इलेक्ट्रिक कामं 1 कोटींची, चादर, बेड, इतर वस्तू खरेदी 20 कोटींचे। नागपूरला 8 दिवसाचं अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनासाठी एका बंगल्यावर 1.5 कोटी रुपयाचा खर्च तिथं केला जात आहे। तर 8 दिवसासाठी 1.5 कोटी रुपये खर्च करायची जरूरत आहे का? थोडी डागडुजी करा। आता सभापती राम शिंदे सर जे त्यांच्या बंगल्यावर 1.25 लाखाचा खर्च आता सुरू आहे। कशाला? ठीक आहे, थोडंसं पाऊस बिऊस आला तर कुठे ती गळेल जास्तीत जास्त, पण इथं जे आमचे शेतकऱ्याची घरं वाहून गेले त्याला पैसे तुम्ही प्राधान्य द्या। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात।
भाजपनं महाराष्ट्राची सत्ता चोरीनं हस्तगत केली आहे आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असं वातावरण निर्माण करेन की जनतेच्या दारात गेलात तरी घरी जावं लागेल असा इशारा काँग्रेस नेते सुनील केदार यांनी दिलाय। सोलापूरच्या मोहोळमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी चौहाट्यावर आली आहे। माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार राजू खरे यांच्या कार्यपद्धतीवरून जोरदार टीका केली आहे। एफआरपीच्या मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन कोल्हापुरात चिघळलं। कोल्हापूर शहरातून दालमिया शुगरला जाणारे उसाचे ट्रॅक्टर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडवले। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या शंकरपूर परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाला। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शंकरपूर आंबोली मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। वाघांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प अशी ओळख असणाऱ्या बोर व्याघ्र प्रकल्पात सध्या कॅटरीनाची धूम पाहायला मिळते। देखण्या कॅटरीनाला पाहण्यासाठी पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली आहे। बोर व्याघ्र प्रकल्पात कॅटरीनानं डरकाळी देतानाचा व्हिडिओ पर्यटकांनी कॅमेराबद्ध केलाय। समृद्धी महामार्गावर आता वाहनांवर अधिक काटेकोर देखरेख ठेवली जाणार आहे। नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटर अंतरावर तब्बल 1500 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। या माध्यमातून वाहतुकीवर लक्ष आणि वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर कारवाई करणं शक्य होणार आहे। तळेगाव दाभाडे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक शाखेनं कारवाई करत बेशिस्त वाहन चालकांवर धडक मोहीम राबवली। फॅन्सी नंबर प्लेट, विना नंबर प्लेट तसंच काळी फिल्म लावलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून काही वाहन चालकांवर खटले देखील दाखल करण्यात आले। नाशिक जिल्ह्यामध्ये गुलाबी थंडी आणि दाट धुकं पाहायला मिळत आहे। संपूर्ण जिल्ह्यावर दाट धुक्याची चादर पसरली आहे। हवामानातील हा आल्हाददायक बदल नाशिककरांची सकाळ मनमोहक करते। अमरावती शहरात गेल्या काही महिन्यांपासून अवैध गावठी आणि देशी दारूची विक्री खुलेआम होते। यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून शहरात गुन्हेगारी वाढते। या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर प्रमुखांनी शहराचे पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। सविस्तर बातमी पाहूयात। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शिवसेना प्रशिक्षण मेळावा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळीच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार संजय गायकवाड यांना आपल्या बेजबाबदारपणाच्या विधानाला आवर घाल असं म्हणून चांगल्याच कानपिचक्या दिल्या। प्रतापराव जाधव आणि त्यांचे सगळे सहकारी आणि आमचं संजीव भाऊ सांगतो तो आवडणार भाऊ हे आमचं डॉन आहे। अरे दिवानो मुझे पैसानो म्हणजे सांगायचा अर्थ असे एक एक हिरे शिवसेनेमध्ये आहे। गुंडे म्हणता लोक आम्हाला, अरे म्हणू दे ना गुंड, शंड असण्यापेक्षा गुंड असलेला बरा। भाजपने राज्यातील सर्व जिल्ह्यातील निवडणूक प्रमुखांची नावे जाहीर केलेली आहेत आणि सर्व जिल्ह्यातील महत्त्वाच्या नियुक्त्या केलेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी महत्त्वाच्या नेत्यांवर देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केलेली आहे। तर ठाणे शहर, ग्रामीण, कल्याण, उल्हासनगर, मीरा भाईंदर, भिवंडी आणि नवी मुंबई या सर्व ठिकाणी गणेश नाईक निवडणूक प्रभारी असणार आहेत। मुंबईची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर देण्यात आली आहे, तर शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात नाईक यांच्यावर जबाबदारी दिली आहे। बीड जिल्हा निवडणूक प्रमुखपदी आमदार सुरेश धस, तर निवडणूक प्रभारी म्हणून मंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये आमदार सत्यजित देशमुख, कोल्हापुरात आमदार अमल महाडिक यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। अकोला शहरातील सालासर बालाजी मंदिर आणि श्यामबाबा मंदिरात देवदिवाळीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्तिक पौर्णिमेनंतरच्या या देवदिवाळीनिमित्त मंदिर परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता। मावळच्या तळेगाव दाभाडे येथील शिवशंभू तीर्थावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला। या सोहळ्यात शेकडो दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण परिसर तेजमय झालं होतं। या दीपोत्सवात स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वाशिम जिल्ह्यामध्ये कार्तिक पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर तुळशी शालिग्राम विवाह सोहळा पार पडला। पारंपरिक संगीत, आरत्या आणि विवाह विधींनी सर्वत्र आनंदोत्सवाचं वातावरण होतं। महिलांनी पारंपरिक पोशाखात गाणी गाऊन मंगलाष्टकं म्हणत विवाह विधी उत्साहात संपन्न झाला।
महाराष्ट्राची अयोध्या असलेल्या नागपूरच्या रामटेकमधील गडमंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी दिव्यांच्या लहरींनी आणि सजावटीनं संपूर्ण परिसर उजळून गेला होता। श्री प्रभू रामचंद्राच्या पावलांनी पवित्र झालेल्या या रामटेकमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बदलापुरातील मोहनानंद परिसरात भगवान शिवशंकराला 1100 दिव्यांची आरास करण्यात आली। यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। साताऱ्यातील क्षेत्र माहुली येथील रामेश्वर मंदिर परिसर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त 2500 दिव्यांनी उजळला। या दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी आणि लेझर शो सातारकरांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरून वाहणाऱ्या वाघ नदीवर कोर्णी घाट इथे कार्तिक पौर्णिमेच्या रात्री गंगा महाआरती करण्यात आली। यावेळी हजारो भक्तांनी कोर्णी घाटावर येऊन गंगाची आरती केली। कोल्हापूरमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेच्या पारंपरिक आणि धार्मिक उत्साहात नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिर परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघाला होता। कृष्णा नदीच्या काठावर दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मंदिर परिसरात दीप प्रज्वलनानं संपूर्ण दत्त मंदिर परिसर दिव्यांच्या सोनेरी प्रकाशानं न्हाऊन निघाला होता। सोलापूरमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अकलूज येथील अकलाई मंदिरात नागरिकांनी हजारो दिवे लावत मंदिर प्रकाशमान केलं होतं। संध्याकाळी हजारो भक्तांनी मंदिर आणि परिसरात आकर्षण विद्युत रोषणाई केली होती। दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती। मावळमधील लोहगड या ऐतिहासिक दुर्गांच्या पायथ्याशी शिवस्मारकासमोर भव्य दीपोत्सव करण्यात आला। या दीपोत्सवात हजारो दिव्यांनी परिसर उजळून निघाला। त्यानंतर भक्तिगीत, पारंपरिक ढोल ताशांचा गजर कार्यक्रमात आणखी रंगत वाढवत होता। कराड तालुक्यातील किवळ इथल्या ग्रामदैवत श्री संत नवजीनाथ आणि श्री ज्योतिर्लिंग देवाचा वार्षिक रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये भक्तिमय वातावरणात साजरा झाला। ग्रामदैवताच्या जयघोषात गुलाल खोबऱ्याची उधळण करत रथ मिरवणूक काढण्यात आली। शहापूर तालुक्याच्या तानसा इथे त्रिपुरारी पौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिकांनी हजेरी लावली। आता एक मोठी बातमी बुलढाण्यातील मेहकरमध्ये आयोजित शिवसेना मेळाव्यात शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। माझ्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण खऱ्या अर्थानं जनतेच्या मनात जाऊन बसणारा एकच मुख्यमंत्री पाहिला आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे आहेत, असं विधान अर्जुन खोतकर यांनी केलं। तसंच मुख्यमंत्रीपदी असताना 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत एकनाथ शिंदेंनी सर्वसामान्यांसाठी जी भूमिका मांडली त्याचंही खोतकर यांनी कौतुक केलं। जनतेच्या मनातला खरा मुख्यमंत्री जर कोण असेल ते आपले नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत। सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी जी भूमिका या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांनी राबवली, मी गेली 40 वर्ष आमदार आहे। माननीय श्रीकांतजी, माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक मुख्यमंत्री मी बघितले, परंतु खऱ्या अर्थाने जनतेच्या मनामध्ये जाऊन बसणारा एकच मुख्यमंत्री आहे। तो कोण आहे सांगा? एकनाथ शिंदे साहेब। कोण आहे? सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जाऊन बसणारा एकच मुख्यमंत्री, तो माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत। पवईतील ओलीस नाट्य प्रकरणात मृत आरोपी रोहित आर्या याची पत्नी अंजली आर्या आणि इतर कुटुंबियांचे जबाब गुन्हे शाखा पुढील 2 दिवसात नोंदवणार आहे। या जबाबातून आर्याच्या कृतीमागील नेमका हेतू स्पष्ट होण्याची शक्यता आहे। गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अंजली आर्या यांच्या सोयीप्रमाणे मुंबई किंवा पुणे इथे हा जबाब नोंदवला जाणार आहे। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये अकोटवरून इंदूरकडे जाणाऱ्या बस आणि टँकरची समोरासमोर धडक झाली। या अपघातात 1 जण ठार तर 7 जण जखमी झाले। नगर पुणे औद्योगिक वसाहतीजवळ कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला। या अपघातामुळे नगर पुणे हायवेवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती।
नागपूरच्या रामटेक तालुक्यातील जयपालेश्वर देवस्थान परिसरात तलावात बुडून मामा भाचीचा मृत्यू झालाय. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यानं हर्षाली माकडे ही 13 वर्षांची चिमुकली बुडायला लागली. दरम्यान तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तिच्यासह 33 वर्षीय अजय लोहबरे याचा मृत्यू झालाय. नागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यातील भागीमहारी तलावात 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. दोघे तरुण पार्टीसाठी तिथे गेले होते. एक जण अंघोळीसाठी पाण्यात उतरला आणि बुडाला. त्याला वाचवताना दुसरा तरुण देखील बुडाला. दोघांनाही पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्यानं दोघांचाही बुडून मृत्यू झाला.